नीट प्रकरणात सरकारला बदनाम करण्याचा कट. जनता विरोधकांच्या अजेंड्याला बळी पडणार नाही. आमदार सदाभाऊ खोत, मुंबई. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारावरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आंदोलनाच्या आडून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा एकतर्फी अजेंडा राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र देशातील सुजाण जनता विरोधकांच्या या भ्रामक अजेंड्याला अजिबात बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फेरपरीक्षा शांततेत, सीबीआयचा तपास वेगात, केंद्र सरकारच्या भूमिकेने जोरदार समर्थन करताना सदाभाऊ खोत म्हणाले की नीट परीक्षेतील गैरप्रकार समोर येताच केंद्र सरकारने संवेदनशीलतेचे निर्णय घेत तातडीने फेरपरीक्षा एक्झाम घेण्याचे जाहीर केले. शांततेत पर्याय ही फेरपरीक्षा अत्यंत पारदर्शक आणि शांततेच्या वातावरणात पार पडल्या असून विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार किंवा असंतोष समोर आलेला नाही. दोषीवर कडक कारवाई. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाने सीबीआयने सोपवण्यात आली असून सीबीआयचा तपास अत्यंत गतीने सुरू असून अनेक आरोपींना अटकही करण्यात आली आहे. एकीकडे सरकार दोषीवर कडक कारवाई करत असताना आणि सीबीआय सखोल तपास करत असताना विरोधकांना मात्र केवळ मंत्र्यांच्या राजीनाम्यामध्ये आणि राजकारणात रस आहे. आमदार सदाभाऊ खोत. सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर भूमिका स्पष्ट. लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून निर्माण झालेल्या वादावरही खोत यांनी बाजू मांडली. वांगचुक यांची प्रकृती खालावल्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार केंद्र सरकारने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सरकारने कोणत्याही राजकारणापलीकडे जाऊन त्यांच्या आरोग्याचा आणि जीवाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून हा निर्णय अत्यंत योग्य आहे, असे देखील खोत म्हणाले. सोनम वांगचुक यांचं उपोषण जंतर मंतर या ठिकाणी सुरू होतं, परंतु त्यांची तब्येत नाजूक होत चालल्यानं केंद्र सरकारनं न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना दवाखान्यामध्ये भरती केलं. निश्चितच त्यांची तब्येत सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची आहे आणि केंद्र सरकारनं उचललेलं पाऊल हे निश्चितपणानं योग्य आहे. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा मध्ये घोटाळे झाल्यामुळं ती परीक्षा केंद्र सरकारनं नव्यानं घेतली आणि नव्यानं अनेक विद्यार्थी घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. जे विद्यार्थी परीक्षाला बसलेले होते त्यांची आजच्या मितीला कुठेही कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आहे, परंतु या देशामध्ये अराजकता माजावी या दृष्टिकोनातून काही लोक कामाला लागल्याचे यातून स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय इंडिया आघाडी जी आहे काँग्रेस प्रणित, या आघाडीला एनकेन सरकारच्या विरोधामध्ये रोष कसा देशामध्ये निर्माण होईल या दृष्टीनं ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत. ज्यांनी नीटच्या परीक्षामध्ये घोटाळे केले त्याची सीबीआय अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी सुरू आहे. अनेक लोकांना यामध्ये आरोपी म्हणून पकडलं गेलेलं आहे. अजून तो गतिमान पद्धतीनं त्या ठिकाणी तपास सुरू आहे, परंतु आम्हाला मंत्र्याचा राजीनामाच पाहिजे आणि मंत्र्याचा राजीनामा मागता मागता या देशाचे पंतप्रधान यांच्या विरोधामध्ये वक्तव्य खऱ्या अर्थानं या आंदोलनाच्या माध्यमातून सुरू झालेले पाहायला मिळत आहे. म्हणजे आंदोलनाच्या आडोशानं सरकारला बदनाम करायचा एक अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून देशभर राबवला जात आहे.